भिडे साहेबांनी मंत्र काय दिला? मराठी माणसाने श्रीमंत झालं पाहिजे. मंत्र काय? श्रीमंत झालं पाहिजे हा मंत्र आहे. आणि त्याचं तंत्र काय? कशा पद्धतीने श्रीमंत व्हायचं? सॅटरडे क्लबच्या चॅप्टर मध्ये एकत्र यायचं आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय वाढवायचा. मंत्र छोटा, तंत्र सोपे. मंत्र आहे श्रीमंत झालं पाहिजे. आणि काय श्रीमंत होण्याचा मार्ग आहे? सॅटरडे क्लबच्या चॅप्टरच्या मीटिंगला एकत्र यायचं आणि नेटवर्किंग सिस्टमॅटिक पद्धतीने करायचं आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय वाढवायचा. भिडे साहेब हे ब्रिज इंजिनियर होते. म्हणजे त्यांची स्पेशालिटी होती ब्रिजेस बांधण्याची. ते रेल्वेमध्ये नोकरी करायचे आणि रेल्वेत नोकरी करत असताना ज्या वेळेला ते, मी ही गोष्ट सांगतोय साधारणतः 1990-95 सालची, ज्या वेळेला ते CCI म्हणजे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, ओबेरॉय, ताज अशा सारख्या हॉटेलमध्ये सुट्टीच्या दिवशी स्वतःच्या पत्नी बरोबर जेवायला जायचे, त्यावेळेला ते नेहमी असं म्हणायचे की मला या हॉटेलमध्ये कोण लोक दिसतात? गुजराती दिसतात, कच्छी दिसतात, मारवाडी दिसतात, पंजाबी दिसतात, सिंधी दिसतात, इथं मराठी माणूस का दिसत नाही? तुम्हाला काय वाटतं? काय उत्तर आहे त्याचं? पैसा नाही. CCI ची मेंबरशिप घ्यायची म्हणजे किती पैसे लागतात? आता तुम्ही सगळे जाता हो 5 स्टार मध्ये, बऱ्यापैकी लोक जातात, पण नुसते जेवायला चहा प्यायला कोण जात नाही बरं तरी. पण भिडे साहेब म्हणायचे माझं ऑफिस माहीमला आहे. या माहीमच्या ऑफिस वरून जर का आपण इथून बाहेर निघालो तर तुम्हाला कुठल्या नावाचे हॉस्पिटल्स दिसतात? कुठली हॉस्पिटल्स आहेत? हिंदुजा, रहेजा, लीलावती, तिकडे गेलं तर ब्रिज कॅन्डी, हिरानंदानी, अंधेरी भागात आला तर अंबानी. मराठी माणसाच्या नावाचं एक पण हॉस्पिटल का नाही, असा त्यांचा प्रश्न होता. काय वाटतं तुम्हाला? काय कारण असेल? पैसे नाही. पैसे का नाहीत? कारण मराठी माणसाने परंपरागत रित्या नोकरी केली. मराठी माणसाच्या घरामध्ये संस्कार काय आहे? चांगला शिक, चांगले मार्क मिळव, चांगली नोकरी कर, म्हणजे काय होईल? चांगली छोकरी मिळेल. चांगली मुलींना मुलगा मिळेल नाही तर हल्ली काय वेगळंच समजतील. आणि मग तुझं छान लग्न होईल. लग्न झाल्यावर काय होईल? 2 मुलं होती. आणि 2 मुलं झाल्यावरती मग काय होईल? तू रिटायरमेंट घेशील आणि मग कधीतरी गावी जाऊन एखादा बंगला वगैरे बांधशील. त्याचं नाव काय ठेवणार? श्रम साफल्य. बरोबर की नाही? मराठी माणसाच्या घरामध्ये परंपरागत संस्कार हे होते, चांगला शिक, चांगली नोकरी कर, चांगला पगार मिळव. आणि जो चांगला पगार मिळवतो त्याला पगार मिळतो, पण त्याला पैसे कमवण्याच्या लिमिटेशन्स आहेत. तो भ्रष्टाचार करत नसेल तर, दुसऱ्या मार्गाने कमवत असेल तर गोष्ट वेगळी. पण चांगल्या मार्गाने पैसा कमवण्याच्या नोकरदार माणसाला लिमिटेशन्स आहेत. आणि मराठी माणसं ही चांगली नोकरदार माणसं आहेत आणि त्याच्यामुळे ते व्यवसाय करत नाही. आणि व्यवसाय करत नसल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसा येत नाही. मग मराठी माणूस व्यवसाय का करत नाही? याचं कारण आहे परत आपल्या संस्कारात आहे. आपल्या घरी संस्कार काय माहितीये? ठेविले अनंते तैसेची राहावे आणि अंतरुण पाहून पाय पसरावे. आपल्या जेवढ्या म्हणी घेतल्या तेवढ्या सगळ्या म्हणींमध्ये संस्कार हाच आहे की बाबा तू ना आरामात राहा, कम्फर्ट झोन मध्ये तुझ्या. हा कम्फर्ट झोन सोडून जाऊ नको. आणि मग काय झालं? मग इतर समाजाचे लोक श्रीमंत होत गेले.
भिडे साहेबांचा आणखीन एक आवडता डायलॉग होता. ते म्हणायचे, मराठी माणसाने सरस्वतीची उपासना केली, लक्ष्मीकडे दुर्लक्ष केलं. आणि आता मंत्र काय आहे? सरस्वती बरोबरच लक्ष्मीचीही उपासना करूया. चांगलं शिका, चांगले मार्क मिळवा, पण त्याच्याच बरोबर व्यवसाय करा, नोकरी करू नका. आणि व्यवसाय करून काय करा? भिडे साहेब म्हणायचे, तुम्ही एवढे पैसे कमावले पाहिजे की तुमच्या आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण झाली पाहिजे. काय स्वप्न असतात? मर्सिडीज घ्यायचे, काय वर्ल्ड टूर करायचे, मुलांचं चांगलं शिक्षण करायचंय, अजून घर घ्यायचंय, अजून फार्म हाऊस घ्यायचंय, अजून. भिडे साहेब म्हणायचे, हे सगळं करायला किती कोटी रुपये लागतात हो? 5-10 कोटी भरपूर. पण तुम्ही एवढं श्रीमंत झालं पाहिजे की तुमचे सगळी स्वप्न पूर्ण झाल्यानंतर देखील तुमच्याकडे भरपूर पैसा शिल्लक राहिला पाहिजे. आणि मग तो पैसा तुमचा नाही, तो समाजाचा. त्यामुळे समाजाला श्रीमंत करण्यासाठी तुम्ही श्रीमंत होणं गरजेचं आहे. समाजामध्ये चांगली कामं उभी राहण्यासाठी तुम्ही श्रीमंत होणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी श्रीमंत होणं हे देशकार्य आहे, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आपलं. तुम्ही मला सांगा, म्हणजे तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सज्जनांच्या हातात पैसा राहणं चांगलं आहे का एखाद्या गँगस्टरच्या हातात पैसा राहणं चांगलं आहे? सज्जनांच्या हातात. आणि लक्ष्मी ना चंचल आहे, ती थांबत नाही कोणासाठी, ती भराभर इकडनं तिकडनं जाते. तुम्ही जर का ती नाही घेतली, सज्जनांनी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, तर ती लक्ष्मी दुर्जनांकडे जाईल. त्यामुळे संपत्ती कोणाच्या हातात असली पाहिजे? आहात ना तुम्ही सज्जन? हे तुमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. तुम्ही श्रीमंत होणं हे देशकार्य आहे. पूर्वीचं देशकार्य काय होतं माहितीये? देशासाठी लढायला जायचं, देशासाठी फासावर जायचं, देशासाठी स्वतःला झोकून द्यायचं. आजचं देशकार्य काय माहितीये? तुम्ही श्रीमंत झालं पाहिजे देशकार्य. आज तुम्ही मला सांगा मित्रांनो, जो माणूस श्रीमंत असतो त्या माणसाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहायची हिंमत करत नाही. पडत अशी अनेक जेव्हा श्रीमंत माणसं असतात तेव्हा तो समाज श्रीमंत होतो. त्या श्रीमंत समाजाकडे वाकड्या नजरेने कोणी बघत नाही. आणि अशा श्रीमंत समाजाचा जेव्हा देश तयार होतो त्यावेळेला त्या देशाकडे वाकड्या नजरेने कोणी बघू शकत नाही. आज इस्रायल सारखा एवढासा छोटासा देश आहे, इस्रायल सारखा आहे ना छोटासा देश, मुंबई एवढा पण नाहीये, त्याच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघत नाही. का? कारण अमेरिकेमधली सगळ्यात जास्त इकॉनॉमी ही ज्यू उद्योजकांच्या हातात आहे. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही आम्ही श्रीमंत होणं हे आपलं राष्ट्रकार्य आहे की नाही? तुम्ही तयार आहात? त्याच्यासाठी रिस्क घ्यायला लागेल. त्याच्यासाठी घरी झोपून होणार नाही का? मायकेल फेल्प्स हे नाव ऐकलं तुम्ही? मायकेल फेल्प्स कोण होता? 8 वर्ल्ड रेकॉर्ड. मायकेल फेल्प्सला ऑलिम्पिक मध्ये एकूण 28 मेडल मिळाले. किती? 28 मेडल. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गोल्ड मेडल्स होती. स्विमिंग मधला प्रत्येक रेकॉर्ड हा त्याच्या नावाने आहे. आता कदाचित मोडला असेल काही दिवसापूर्वी, नाही ना? अजून त्याच्यात नावाने. त्याच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगतो. हा मायकेल फेल्प्सला जेव्हा त्याचं शेवटचं ऑलिम्पिक होतं आणि त्याला शेवटचं मेडल मिळालं, त्या स्पर्धेच्या अगोदर अशी एक वार्ता होती, अशी एक चर्चा होती सगळ्या लोकांमध्ये, याची तब्येत ठीक नाहीये कारण त्याला इंजुरी झाली पायाला. त्यामुळे लोक म्हणत होते की याला यावेळेला मेडल मिळणार नाही. आणि मित्रांनो, त्या ऑलिम्पिक मध्ये त्यांनी 5 मेडल्स मिळवली.
आणि त्यातलं शेवटचं मेडल, गोल्ड मेडल जेव्हा मिळालं त्याला, त्याच्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स होते. तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये पत्रकार त्याला प्रश्न विचारत होते आणि प्रश्न विचारता विचारता एक पत्रकार त्याला काय म्हणाला, हाऊ लकी यू आर. काय म्हणाला, किती नशीबवान आहेस तू. तर मायकल फेल्प्सने ऐकलं आणि तो म्हणाला, ही सभ्य लोकांची पत्रकार परिषद आहे म्हणून मी आज काही बोलत नाही, पण हेच वाक्य जर का तू बाहेर बोललास ना ह्याच्या, तर 2 कानाखाली मारेल. तुला माहितीये, हे मेडल मिळवण्यासाठी माझ्या पायाला जेव्हा इंजुरी झाली मागच्या ऑलिम्पिक नंतर, त्या रिकव्हरी नंतर मी गेली 4 वर्ष सलग रोज 8 तास पाण्यामध्ये आहे. कॅल्क्युलेट करा, 4 तास रोज, 4 वर्ष रोज 8 तास, किती झाले? 11,860 का 680 तास पाण्यात आहे. तो म्हणतो मी उन्हाळा नाही बघितला, मी पावसाळा नाही बघितला, मी हिवाळा नाही बघितला, रोज 8 तास प्रॅक्टिस करतोय. आणि हे जे टायमिंग आलंय ना, हे टायमिंग मी वारंवार त्या प्रॅक्टिस मध्ये कव्हर केलं. आणि तू म्हणतो तू लकी आहे. मित्रांनो, या जगात लक नावाची गोष्ट नाही, मेहनत आहे. आणि मेहनतीला तुम्ही जेव्हा खरोखर मनापासून मेहनत करता, तेव्हा जग पण तुम्हाला साथ देतं, देव पण तुमच्या मागे उभे राहतो, त्याला आपण लक म्हणतो. तुमची तयारी आहे ती मेहनत करायची. तर उद्योजक व्हा, नाहीतर चालू द्या, नोकरी चालली ती. भिडे साहेबांनी श्रीमंत व्हायला सांगितलं आणि सॅटरडे क्लबच्या चॅप्टर मीटिंगच्या माध्यमातून नेटवर्किंग करा आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून मोठा व्हा. हे कशासाठी सांगितलं माहितीये? कारण भिडे साहेबांना एक गोष्ट क्लिअर होती की जर का उद्योजक व्हायचं असेल मराठी माणसाने, तर सगळ्यात पहिलं काम काय केलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? उद्योजक होण्यासाठी सगळ्यात पहिलं काम काय केलं पाहिजे? नेटवर्क. मानसिकता बदलली पाहिजे. आणि आपली मानसिकता काय झालीये? दर महिन्याला फिक्स पगार घ्यायची. आपली मानसिकता काय झालीये? शनिवार रविवार आला की सुट्टी घ्यायची. बरोबर की नाही? आपली मानसिकता काय झालीये? दिवाळी आला की बोनस मागायची. इथे बसलेल्या उद्योजक मित्रांना फिक्स पगार मिळतो का तुम्हाला? घेता तरी का? मित्रांनो, उद्योजकाला उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं, ही मानसिकता आहे. आणि कधी कधी असं होतं, कर्ज वेळेवर फेडता येत नाही. होतं की नाही असं? मी आता विचारत नाही, फक्त मला माहिती आहे तुम्ही सगळे सज्जन आहात. पण असा एकही उद्योजक नाहीये की जो ठामपणे म्हणाल हा 100% वेळा मी सगळं बरोबर केलंय. मित्रांनो, उद्योजकाला 100% वेळा कस्टमरला सॅटिस्फाय करता येत नाही. येतं का? आणि म्हणून आहे ना, माझे गुरु नेहमी असं म्हणायचे की उद्योजकाला अडचणी खूप आहेत, पण खरा उद्योजक कोण माहितीये? जो त्या अडचणींना सामोरा जातो, धक्के खातो आणि परत उभा राहतो. जर का अडचणी आल्या म्हणून झोपून गेला तर संपला. आणि म्हणून ते असं म्हणायचे की मला एवढे सगळे गेम्स आहेत, आता फुटबॉल वर्ल्ड कप चालू आहे, पण मला सगळ्यात माझा आवडता खेळ कुठला माहितीये? बॉक्सिंग. का? मला बॉक्सिंग का आवडतो? कारण बॉक्सिंग कसं खेळलं जातं की 2 प्लेयर एकमेकाच्या समोर एकमेकाला मारत असतात. एक प्लेयर दुसऱ्या प्लेयरला पंच मारतो, तो खाली पडतो. समोरचा रेफरी येऊन 1 ते 10 काउंटडाऊन करतो आणि ते मग पुढे असं म्हणतात, मला बॉक्सिंग हा खेळ का आवडतो माहितीये? कारण तो पडला म्हणून हरत नाही, तो
काउंटडाऊनला उठला नाही त्याला. मित्रांनो उद्योजकाचं हे लाईफ आहे. तुम्ही पडलात, तुम्हाला नुकसान झालं, तुम्हाला एखादी कमिटमेंट फुलफिल नाही करता आली, चालेल, परत उभे राहा, परत म्हणा हो मी उद्योजक आहे, माझ्याकडून चूक झाली, याच्या पुढे नाही करणार, आणि पुढच्या वेळेला नवीन चूक करा. सूट आहे तुम्हाला. चूक रिपीट नका. आणि जेवढ्या चुका कमी करा तेवढं चांगलं आहे. आणि म्हणून नेटवर्किंग मध्ये काय आहे, कारण नेटवर्किंगला आल्यानंतर आहे ना, इथे आजूबाजूला एवढे उद्योजक दिसतात, त्यांना बघितल्यावर लक्षात येतं अरे माझ्या चुका कमी आहेत, या गाढवाने एवढ्या चुका केल्या आहेत तरी हा उभा आहे. ते हिंदी गाणं आहे ना, दुनिया में इतना गम है मेरा गम कितना कम है. अरे मी 1 लाख रुपयाचं लोन घेतलं तर मी घाबरलो, आता 1 कोटी घेऊन बसलाय. असे लोक भेटल्यावरती आपला कॉन्फिडन्स वाढायला लागतो. आणि म्हणून कृपया नोकरदारांच्या संगतीत राहू नका, उद्योजकांच्या संगतीत राहा. कारण तुम्ही नोकरदारांच्या संगतीत राहायला गेलात ना, तर तुम्ही लोन घेतल्यावरती तेच तुम्हाला अर्धे खाली करून टाकणार, तेच तुम्हाला खाली खेचणार. मित्रांनो, कोविड होता. कोविडच्या काळामध्ये कित्येक लोकांचे व्यवसाय बंद पडले होते, कित्येक लोक घरी बसले होते, कित्येक लोकांना सुचत नव्हतं. पहिले 4 दिवस तर मजा आली, जसा 1 महिना 1.5 महिना जायला लागला, टेन्शन वाढायला लागलं. तुम्हाला गंमत सांगू, सॅटरडे क्लबच्या सगळ्या चॅप्टरच्या मीटिंग ऑनलाईन चालू होत्या. कोविड मध्ये लोकांचे व्यवसाय बंद झाले, सॅटरडे क्लबची मेंबरशिप वाढली. कारण सॅटरडे क्लब मध्ये आपण सगळे एक आहोत, एका कुटुंबाचा भाग आहोत. एक पडायला लागला, मराठी माणसाची एक सवय बरं का, कोणी पडायला लागला ना की लगेच मागे जाऊन कसा चुकला. आम्ही सॅटरडे क्लब मध्ये म्हणतो कसा चुकला नाही तर परत कसा उभा करायचा त्याची चर्चा करा. अरे उद्योजक आहे यार, पडणारच ना. काय सचिन तेंडुलकर रोज जाऊन सेंचुरी मारतो काय? कधी कधी डकवर आउट होतो, शून्यावर आउट होतो, पहिल्याच बॉलला आउट होतो, म्हणून तो पुढची मॅच खेळत नाही का? उलट सगळे प्लेयर त्याच्या मागे उभे राहतात, सचिन यू कॅन डू इट. आपण सगळे असेच होत ना. त्याच्यामुळे हे कुटुंब आहे. कुटुंबामध्ये एखादा माणूस आजारी असेल, कुटुंबामध्ये एखाद्या माणसाला अडचण आली, सगळं कुटुंब उभं राहतं त्याच्या मागे. आणि ज्या वेळेला असे उद्योजक उभे असतात त्यावेळेला आपल्याला पण परत उर्मी येते काम करायची. त्यामुळे सॅटरडे क्लब मध्ये काय फायदा होतो, सॅटरडे क्लब मध्ये आल्यावर एक तर उद्योजकता शिकायला मिळते, एंटरप्रिनरशिप शिकायला मिळते. कारण मराठी घरात उद्योजकता शिकवली नाही. आपल्या घरामध्ये जेव्हा आपण न्याहारीला जेवायला एकत्र बसतो, न्याहारीला जेवायला एकत्र बसतो, त्यावेळेला आपल्या घरात चर्चा काय असते? आज कुठला सिनेमा आहे, या शनिवारी कुठल्या पिक्चरला जायचं, नेटफ्लिक्सला सध्या कुठली चांगली सिरीज आली आहे, बरोबर की नाही? आणि हेच एखाद्या गुजराती किंवा मारवाडी घरामध्ये काय चर्चा असते? आज कुठला शेअर तेजीत आहे, आज मार्केट कसं आहे. मित्रांनो, आपल्या घरी ना पैशाबाबत चर्चा करणं हे पाप समजलं जातं. हल्ली थोडी परिस्थिती बदलतीये, पण आपण आपल्या मुलांबरोबर, आपल्या भावाबरोबर, आपल्या बायको किंवा नवऱ्याबद्दल जेव्हा एकत्र बसून चर्चा करू, तेव्हा उद्योग, व्यवसाय, पैसा, संपत्ती ही चर्चा झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मानसिकता बदलणं गरजेचं आहे. ती हत्तीची स्टोरी माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? हत्तीला बांधून कसं ठेवतात ते माहिती आहे ना? माहिती आहे ना कसं बांधून ठेवतात? हा, त्याला लहानपणीच म्हणजे एक मोठा हत्ती आहे, त्याला साखर दंडाने बांधलं जातं आणि त्या साखर दंडाचं दुसरं टोक एका छोट्याशा कुटीला बांधलं जातं.
त्याच्याकडे बघितल्यावर असं वाटतं अरे एवढा मोठा हत्ती आहे, एवढी ताकद आहे यार, थोडासा धक्का दिला तरी या सगळ्या सकट अनेक झाडं पाडू शकतो. ही खोटी काय चीज आहे. पण तो निघत नाही तिथून. का निघत नाही? तुम्ही सांगितलं ते. कारण तो लहान असताना त्याला बांधलं जातं, तेव्हा त्याची ताकद कमी असते, त्याच्या पायाला साखळी बांधली जाते, त्याचा दुसरं टोक कुटीला बांधलं जातं. तो हत्ती छोटा असतो, अल्लड असतो, तो जोर लावतो. जोर लावल्यावर काय होतं? सुटत नाही. परत जोर लावतो, सुटत नाही. आणखीन जोर लावतो, सुटत तर नाहीच. आता त्याच्या पायाला जखम होते. परत थोडा वेळ थांबतो, परत जोर लावतो, आता ती जखम खोल होते. त्याच्या मनावर पहिला संस्कार होतो, मी जेवढा जास्त जोर लावेन ना तेवढ्या मलाच वेदना होतात. आणि मग तो जरा शांत होतो, इकडे तिकडे बघतो, म्हणतो अरे चायला माझ्या वडिलांनाही असंच बांधून ठेवलंय, माझ्या आईलाही असंच बांधून ठेवलंय, माझ्या काकालाही असंच बांधून ठेवलंय. हे तर एवढे मोठे आहेत, हे सुटू शकत नाही तर मी काय सुटणार. आणि तो तेव्हापासून जोर देणं बंदच करून त्याच्या मनावरती, अंतर्मनावरती खोल पक्का संस्कार होतो. काय संस्कार होतो? मी किती जोर लावला तरी सुटणार नाही, आणि माझ्यापेक्षा ताकदवान आहेत त्यांनाही जोर लावून सुटत नाही. आपल्या मराठी घरामध्ये असं व्हायला लागलंय. सॅटरडे क्लब मुळे ही परिस्थिती बदलती. मित्रांनो, 6-7 लोकांपासून सुरू झालेला सॅटरडे क्लब, भिडे साहेबांच्या प्रेरणेने सुरू झालेला सॅटरडे क्लब, आजची परिस्थिती काय माहितीये? आज आत्ता लाईव्ह 7,000, कुठे गेला सुभाष? 7,000 किती आहेत लाईव्ह? आजच्या घडीला 7,700च्या आसपास सॅटरडे क्लबचे उद्योजक सभासद आहेत. मागच्या एप्रिल पासून आतापर्यंत, आज कालपर्यंत 780 कोटीचा बिझनेस हा सॅटरडे क्लब मध्ये एकमेकांमध्ये दिला. आणि मी सांगत नाहीये, ते सॅटरडे क्लबच्या ऍप वर गेला तर तुम्हाला लाईव्ह बघायला मिळेल. तर मित्रांनो, जर का तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर सॅटरडे क्लब ही अशी एक यंत्रणा आहे, असं एक तंत्र आहे की ज्याच्यामधून तुम्हाला पाहिजे तेवढा तुमचा बिझनेस वाढवू शकता. मला एक नेहमी भिडे साहेबांचं स्टोरी जी आठवते की सॅटरडे क्लबचं वर्णन एका छोट्याशा शब्दात त्यांनी केलं. सॅटरडे क्लब म्हणजे कल्पवृक्ष. तुम्ही या कल्पवृक्षाच्या खाली बसून जी मनोकामना कराल, तुम्हाला जेवढा व्यवसाय वाढवायचा आहे तेवढा व्यवसाय वाढवण्याची ताकद सॅटरडे क्लब मध्ये आहे. तुमची ताकद आहे की नाही तुम्ही ठरवा. आमचा चॅलेंज आहे तुम्हाला. तुम्ही मनामध्ये आकडा ठरवा, किती बिझनेस तुम्हाला सॅटरडे क्लब मधून करायचा आहे. तेवढा बिझनेस सॅटरडे क्लबच्या माध्यमातून तुमचा होऊ शकतो, आणि त्या माध्यमातून संपूर्ण मराठी समाज हा श्रीमंत होऊ शकतो. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक सॅटरडे क्लबच्या परिवारात सहभागी होण्यासाठी आमंत्रण आहे. मला असे अनेक लोक माहिती आहेत की ज्यांना 4-4, 6-6 महिने कुठेतरी मागे लागलं होतं. अरे हो रे, सॅटरडे क्लबचा मेंबर हो, सॅटरडे क्लबचा मेंबर हो. नाही रे, नाही रे, हे काहीतरी नेटवर्किंग असेल, इथे काहीतरी कमिशन मिळत असेल. मित्रांनो, इथे कोणालाही कमिशन मिळत नाही. आम्ही सगळे हे काम करताना बघताय ना, हे व्हॉलेंटरीली काम करताय. कारण मिळतं काय कमिशन? पण काय मिळतं माहितीये? चांगले मित्र मिळतात, कुटुंब मिळतं, आणि धंदा पण मिळतो. हे जर तुम्हाला हवं असेल तर या सॅटरडे क्लबच्या परिवारात सामील व्हा. आपल्या सगळ्यांचं स्वागत करायला आम्ही उत्सुक आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर.